प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू झाला आहे. तिच्याच इंस्टाग्राम अकाउंटवरून हा दावा करण्यात आल्याने मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पूनम पांडेच्या अचानक मृत्यूमुळे आश्चर्य व्यक्त होत असून दुसरीकडे तिच्याच अकाउंटवरून पोस्ट शेअर करण्यात आल्याने काहीजण शंकाही उपस्थित करत आहेत. पूनम पांडेने 2013मध्ये नशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मॉडेल अभिनेत्री असणारी पूनम पांडे नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. कधी आपली विधानं तर कधी बोल्ड कपड्यामुळे ती नेहमीच वादात अडकली. दरम्यान इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की आजची सकाळ आमच्यासाठी फार कठीण होती. आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की आपण पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे. या दुःखाच्या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी विनंती आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील निवासस्थानी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मॅनेजरने झूमशी संवाद साधताना तिचा मृत्यू झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिच्या PR टीमनेही दुजोरा दिला असून लवकरच प्रेस रिलीज जारी करण्यात येणार आहे. पूनम पांडे प्रसिद्धीत राहण्यासाठी अनेकदा असे स्टंट करत असल्याने तिचा खरंच मृत्यू झाला आहे का ही एक पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शंका सर्वसामान्यातून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मृत्यूची इंस्टाग्राम अकाउंट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका युजरने तर असं म्हटलं आहे की सरकारने लसीकरणाची घोषणा केली असल्याने हा तिचा एक मार्केटिंग स्टंट असू शकतो, तर एकाने हा मार्केटिंग स्टंट नसावा अशी आशा व्यक्त केली असून जर खरंच तिचा मृत्यू झाला असेल तर आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली आहे.